श्रीराम यांचं नाव वापरून किंवा त्यांचं एक प्रकारे ब्रँडिंग करून हे भाजप सरकार सत्तेत आलं आणि जे रामाच्या नावानं जे भय निर्माण केलं जातं संपूर्ण देशामध्ये, जाती धर्मामध्ये जे तेढ लावण्याचं काम भाजपने केलंय आणि त्यातून त्यांची ही जी स्कॅम आपण जे बघतोय ते 200 कोटीचा स्कॅम नाहीये, तर तो जवळपास 20,000 कोटीचा स्कॅम आहे असं म्हटलं जातं. तर आत्तापर्यंतचे जितके मोठे-मोठे घोटाळे आपल्या समोर आहेत, तर त्याच्यामधला हा पहिल्या 5 मधला टॉपचा घोटाळा आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे राम, राम म्हणायचं आणि रामाचा जो खरा अर्थ लोकांना अपेक्षित होता, तो न दाखवता एकदमच धर्माधर्मामध्ये कशी तेढ निर्माण करता येईल, हे या भाजपनं पाहिलं आणि त्यातून काही प्रश्न आता आपल्यासमोर निर्माण होतात. ते असे आहेत, की ज्या राम मंदिरासाठी आपण सर्वांनी देणगी दिली, पैसा दिला, आपापल्या परीनं जे जमेल तितकं दिलं. त्या रामाच्या मंदिराचा श्रेय तर भाजपनंच घेतलं. खरं ते श्रेय म्हणजे जो राम जन्मभूमी न्यास आहे अयोध्येचा, त्यांनी ती केस लढवली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यातून त्यांना विजय मिळाला होता. भाजपचं खरं म्हणजे त्याच्यामध्ये काहीही थेट सहभाग नव्हता. पण त्याचं श्रेय त्यांनी भाजपवाल्यांनीच घेतलं. पण उत्तर प्रदेशमधली लोक हुशार होती. त्याने अयोध्येमध्ये त्यांचा पराभव केला. कारण अयोध्यामध्येच श्रीरामाचं जे मंदिर होणार होतं त्यासाठी त्यांनी इतकी हजारो मंदिरं, छोटी-छोटी मंदिरं उद्ध्वस्त केली. त्याचा कुठेतरी लोकांना राग होता. त्यातून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती आणि काहीसं तसंच वातावरण सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशमध्येच काय किंवा संपूर्ण भारतामध्ये आणि जे स्वतःला रामाला मानणारा जो घटक आहे, तर त्यांच्या मनामध्ये आपल्याला इथून दिसून येतं. तर याच्यावरती काही कारवाई होणार आहे का? दोषींना शिक्षा होणार आहे का? तो चंपत नावाचे एक जे कोण त्यातले मुख्य आरोपी आहेत, त्यांच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर हाच तो चंपत आहे. तर या चंपतच्या बाबतीत आपण इतकंच म्हणू शकतो, की यांना तात्काळ अटक केलं पाहिजे. तर चंपत राय हे त्यातले फक्त एक म्होरके आहेत. एक प्यादा आहे ते. तर त्यातले जे मेन आहेत ते आहेत हे मोदी, शहा आणि त्यांची ही जी अ, इतर जी त्यांची गँग आहे, ती यांतली भली मोठी नावं आहेत. बृजभूषण सारखा जो भाजपचा एक मोठा बाहुबली नेता म्हणतोय, की जर मी जर काही बोललो तर माझ्या जीवाला पण धोका निर्माण होऊ शकतो. इतकं हे स्कॅम मोठं आहे. या स्कॅमची व्याप्ती मोठी आहे. तर त्यावर काही बोलतील का हे भाजपची लोकं? हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर हा जो एक बिंडोक भूपेंद्र तोमर उर्फ पिंकी चौधरी असं याचं नाव आहे. हा काय म्हणतोय, की हा स्वतःला काहीतरी हिंदू रक्षा दल नावाचे एक अध्यक्ष आहे. तर हिंदूंचा पैसा जर एखाद्या हिंदूनेच घेतला, तर तुम्हाला इतकी मिरची का लागते? असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. तर ते सुद्धा विचार करण्यासारखं आहे, की हिंदूंचाच पैसा आहे. तो हिंदूंनीच वापरला, हिंदूंनीच घेतला, तर तुम्हाला का त्रास होतोय? म्हणजे यातून त्यांना नेमकं काय आणि कुठलं हिंदुत्व अपेक्षित आहे, हे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला तर ते कळण्याच्या पलीकडचंच आहे. दुसरा असा विषय की अ, मुघलांनी गझनीनी जे टेम्पल सोमनाथचं मंदिर लुटलं होतं असं म्हणतात. तर ते त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक हे 42 दिवसामध्ये 70 वेळा त्यांनी लुटलेलं आहे. कुणी या योगी सरकारनं आणि गजनीपेक्षाही भयानक लूट ही या मोदी शहा कंपूने केलेली आहे. हे यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. तर सध्या जो धर्माच्या नावावर जो बाजार चालू केला आहे भाजपनं अ, त्याच्या विरोधात लोकांनी खरं म्हणजे उठलं पाहिजेत आणि प्रश्न केले पाहिजेत, की हे असं का होतं? तुम्ही असं का केलं? आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तर त्याच्या बदल्यात तुम्ही आता सध्या जनतेला काय देताय? हे प्रश्न आहेत. हे विचारणं जनतेचं काम आहे आणि हे जनता विचारत नाहीये. त्यामुळे यांचं फावलेलं आहे. तर रामलल्लाची जी प्रतिष्ठापना होती, त्यावेळी पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेव्हा गाभाऱ्यात दुसरं कुणीही नव्हतं असं राज ठाकरे म्हणतायत. तर देवावर तुमचा इतका विशेष अधिकार असेल तर मग जे अपहार होतात त्याची जबाबदारी सुद्धा तुमच्याकडेच येते. हे त्यांचं म्हणणं अगदीच योग्य आहे. खरं म्हणजे रामायण प्रत्यक्ष कधी घडलंय का? तर त्याचं उत्तर नाही असंच आपल्याला दिसतं इतिहास काळामध्ये घेतलं तर. तर सम्राट अशोकाच्या नंतर आलेला 10वा राजा बौद्ध राजा होता तो. तर त्याची हत्या करून जो पुष्पमित्र शुंग नावाचा ब्राह्मण राजा आला, तर तोच काहीसा राम आहे असं म्हटलं जातं. पण
इतकं ते प्रत्यक्ष होतं न होतं या चर्चेत न जाता रामांच्या बाबतीत जी तत्व सांगितली जातात, त्यांनी जी आपल्याला अ, मर्यादा पुरुषोत्तम हे एक त्यांचं तत्व आपण बघितलं तर त्यानुसार त्या तत्वांच्या विषयावर आपण श्रद्धा ठेवली तर राम हा शाश्वत असा शब्द आहे किंवा राम हे शाश्वत आहे. त्याला कधीच अंत नाही असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळेच रामायण किंवा राम अ, हे जे ह्या गोष्टी आहेत ही याच्यावरची आपली श्रद्धा अटळ राहते असं आपण इथं म्हणू शकतो. दुसरं असं की अ, राम कधी अयोध्येत नव्हता, तर तो त्या मंदिरात असेल असं आपल्याला वाटू शकतं का? तर तो मंदिरात सुद्धा नाहीये किंवा मंदिराच्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत, त्या इतक्या डेव्हलप केल्या गेल्या आहेत, की तिथल्या सगळ्या जमिनी ज्या आहेत, त्या गुजराती व्यापाऱ्यांनी त्या बळकावलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या खरेदी केलेल्या आहेत. आणि त्यातून जे काही बिझनेस मॉडेल सध्या चालू केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये, ते खरं म्हणजे चिंतनाचा असा विषय आहे आणि आता नंतर जी मथुरा आहे, काशी आहे, तिथं जे त्यांचा जो घोटाळा असेल तो खूप अ, भयानक आहे. हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न या आर-एस-एसचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद, तर या लोकांचं याच्यावरती काय म्हणणं आहे, की हे जे मोदी-शहा या 2 जोडगोळीनं जे सध्या कारनामे चालू आहेत, तर ते असेच चालू देणार आहेत का? की आर-एस-एस सध्या असहाय्य झालेलं आहे. त्यांचं त्यांच्यावरती कोणतंच नियंत्रण नाहीये. हे आपण यामधून म्हणू शकतो का? तर हे प्रश्न सध्या आपल्या सर्वांना पडले पाहिजेत आणि याचे प्रश्न आपण स्वतः एक रामभक्त म्हणून या लोकांना विचारलं गरजेचं आहे. नाही विचारलं तर मग आपल्यासारखे नेभळट हे आपणच ठरवू, असं आपण या याच्यातून म्हणू शकतो. दुसरं असं, की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हटलं जातं कारण ते मर्यादेमध्ये राहिले. त्यांच्याबद्दल तो एक कल्पनाविलास आहे, की त्यांच्याबद्दलचे आपण सांगितलं गेलं. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी राम असं जे म्हटलं जातं, तर तो राम खरंच अस्तित्वात होता का? तो राम अस्तित्वात आहे का? हे न पाहता सध्या रामाच्या नावावर जो बाजार या भाजपनी चालू केलेला आहे, त्याचं उत्तर या लोकांना द्यावं लागेल. हेच येणारा काळ आणि हा प्रभू रामचंद्र जे आहे ते सुद्धा बघत असतील, की माझ्या नावावर जो खेळ चालू आहे, तो अजून किती दिवस चालणार आहे. आणि याचंच उत्तर सध्या संपूर्ण भारतीय आणि सर्व रामभक्त पाहतायत, असं आपण इथं आनंदाने म्हणू शकतो, अभिमानाने म्हणू शकतो. आणि याचं वाईट परिणाम, विनाशकाली विपरीत बुद्धी जी भाजपनं केलेली आहे, त्याचे परिणाम त्यांना येत्या काळामध्ये नक्कीच त्यांना ते भोगावेच लागतील, असं आपण इथं ठामपणे म्हणू शकतो.